नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स आणि सबस्क्रायबर करणाऱ्या सर्व परिवाराची आज मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे. चला तर मग आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवूया. आज मी इथे 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहे, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, जिरे मोहरी टाकलेली आहे, मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे, याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. याच्यामध्ये आपण कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बटाटा टाकूया. छान अशी आपली उकडलेल्या बटाट्याची भाजी झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. छान असा आपला पिवळा बटाटा इथे झालेला आहे. अक्षय तृतीयेला आपण जे आंबे आणलेले होते त्याचा आपण आता रस करूया. देवाची पूजा झालेली आहे माझी. बालगंधर्वला आंब्याचा महोत्सव भरलेला, त्याचा पण मी यूट्यूबला माझा व्हिडिओ टाकलेला आहे. तिथनं मी हे आंबे आणलेले आहेत. तर अक्षय तृतीयेसाठी हे मी आंबे घेतलेले, तर त्याचा आपण आज रस बनवूया. मला मिक्सरमधला रस नाही आवडत आहे, तर मी हे आंबे जे आहेत ते छान असे धुवून घेतलेले आहेत आणि अंगठ्याने जे आहे ना वरनं असं प्रेस केलेला आहे आणि 2 बोटाने हा जो आंबा आहे ना, हे बघा अलगद असं करायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये ना गुठळी राहत नाही. याच्यामध्ये आता छान असा हा आंब्याचा रस निघतोय बघा, की त्याच्यामध्ये थोडी पण आपल्याला आता गुठळी अशी जी आहे ना ती राहत नाही आहे. त्याच्यामुळे हा पण असा रस तुम्ही करून बघा. आपला हा आंब्याचा रस झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता साखर टाकणार आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. आंबा कसा आहे गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही ती साखर टाका. तर मी 3 चमचे साखर टाकलेली आहे. वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे, एवढं ते दूध मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडीशी वेलची टाकली आहे त्याच्यामध्ये. हे बघा छान असा केशरी कलर आपल्या आंब्याच्या रसाला आलेला आहे. अक्षय तृतीयासाठी खास मी छान असा आपला आंब्याचा रस झालेला आहे. पुण्यामध्ये बालगंधर्वला वाळवणाचा स्टॉल लागलेला, तेव्हा तिथनं मी त्यांच्याकडनं हे सगळे पापड आणलेले आहेत. तर अक्षय तृतीयासाठी मी हे जे पापड आहेत ते तळणार आहेत. तर तुम्हालाही जर हे पापड हवे असेल तर तिथे मेपर्यंत स्टॉल आहे, तुम्ही तिथनं आणू शकता. पालकचे पापड आहे, इथे तांदळाचे खिच्चे आहेत, तांदळाचा पापड आहे आणि नाचणीचं ओनियन रिंग जी आहे ना ती पण मी तळलेलं आहे. तर बघा आपले छान असे पापड तळले गेलेले आहेत आणि छान अशी कुरडईसुद्धा फुललेली आहे. पुरी बनवताना गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकलेला की जेणेकरून आपली पुरी जी आहे ही नरम होत नाही तर थोडीशी कडक होते. छान अशी आपली मस्त पुरी फुगलेली आहे. अक्षय तृतीयेसाठी स्पेशल आमरस पुरी.